Hey, you all beautiful and lovely people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. This is the old day and old start because मी उलटे पुलटे ब्लॉग टाकत आहे. म्हणजे मी नाही, बचना उलटे पुलटे ब्लॉग टाकत आहे आणि तिचं चोरी पकडली जाऊ नये म्हणून मग ती नंतर लेटर मेन्शन करते. तर ते तुम्हाला पुढे गॉसिप गर्ल सांगेलच की काय आहे. सो टुडेज डे गोइंग टू बी व्हेरी बिझी. आज माझा खूप बिझी दिवस असणार आहे. मला खूप कामं आहेत. ती कामं काय असणार आहेत ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. सो येस सो येस अँड येस. सो तुम्ही बघत राहा पुढे काय काय होणार आहे. आता आपण बघूया बचना काय कुडबुड करते आहे किचनमध्ये. हे ब्युटिफुल, काय चाललं आहे. मग आज माझ्या टिफिनला काय आहे. टिफिन खेळायला मी जाणार आहे. सो तू काय देत आहेस पॅक करून सो दॅट आय कॅन एन्जॉय माय टाइम. आला हा लुडबुड करायला. काश ह्याच्या जागी ढबी असता तर मी एन्जॉय केलं असतं. एनिवेज देते काहीतरी टिफिनला, खाऊन ये. ओके चल बाय, काळजी घे आणि नंतर ये लवकर, आपल्याला जायचं आहे भटकायला. फक्त टिफिन खा आणि ये, जास्त टाइमपास करू नकोस. सो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आजचं पॉडकास्ट कोणावर आहे ते तुम्हाला कळलंच असेल तर डायरेक्टच विषयाला हात घालूया. ॲक्च्युली मी कंबाईन पॉडकास्ट करणार होती ढबीडुकरे आणि हिचं, पण नंतर म्हटलं नको, जाऊ दे, ह्यांना इंडिव्हिज्युअलच आपण ह्यांचं पॉडकास्ट करूया, ह्यांची टाक्कीटिक्की करूया. कारण का नको, कशाला ना, दोघं पण तितकेच आहेत, तितकेच ह्यांची टाक्कीटिक्की करण्याच्या लायकीचे आहेत, तर दोघांची सेपरेटच करूया. म्हणून आज आपण बचनाची टाक्कीटिक्की करूया आणि लवकरच त्या डुकऱ्याची पण करूया. लास्ट टाइम तसं मी केली आहे वारीच्या व्हिडिओमध्ये, पण ते एकदम म्हणजे फक्त तेवढ्यापुरतंच होतं, वारीपुरतंच होतं. बट इन जनरल टाक्कीटिक्की त्याची बाकी आहे. सो आता त्याने मला खूप सारं मटेरियल दिलं आहे. सो डेफिनेटली लवकरच त्याची पण टाक्कीटिक्की आपण करू. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज पॉडकास्ट विदाउट वेस्टिंग मच ऑफ अ टाईम. आजकाल तुम्ही बघितलं असेल तर मायसाला जरा जास्तच फॅशन आणि फॅशनिस्टा आणि असं रॅम्प वॉक आणि असं काहीतरी विचित्र चाळे करण्याचं खूळ लागलेलं आहे. आणि ही बावळटबाई नुसती हसत असते त्याच्यावर आणि तिला असं वाटतं की किती क्यूट आणि किती गोड आणि किती इनोसंट आहे ती. पण तुला हे कळत नाही आहे की ती तुमच्याच पावलावर पाऊल ठेवते आणि जे खानदानात आहे तेच खानदानी परंपरा छपरीगिरीची चालवत आहे. ती तुम्हालाच बघून हे असले चाळे करते. आणि काय हे कुठून शिकली, बापरे ही कुठून शिकते, कोणाचं बघितलं हे विचारताना लाज नाही वाटत. कुठल्याही प्रोग्रामला, कुठल्याही काहीही असू दे, त्याच्यामध्ये असं रॅम्प वॉक करत चालत यायचं ते बेडरूमपासनं आणि काहीतरी असं वेड्यासारखं ॲक्शन करायचं, गिरक्या घ्यायच्या, हे तुमचं नेहमीचं आहे. कुठून शिकली. तिला हे असले फालतू चाळे करायला बाहेर जाण्याची गरज नाही आहे, घरातच मिळते तिला हे बाळकडू. आणि ते पण अगदी थोरा मोठ्यांपासून, म्हणजे आजी बिजीपासून ते अगदी छोट्या मुलांपर्यंत. त्यामुळे तू काय विचारते की कुठून शिकली. तिला पाठवतेस का बाहेर जरा मुलांमध्ये खेळायला, जरा तिला तिच्या एज ग्रुपमध्ये एन्जॉय करायला. ते नाही आहे. हे असले छपरी चाळे दिवस रात्र दर दिवशी बघेल तर मग काय होईल तिचं, कसं वाटतंय ते, काय करत असते, काय तिच्या मूव्ज, काय तिचे म्हणजे सेम टू सेम हे सगळे. म्हणजे आता मी त्या एका मुलीचं नाव नाही घेणार, बट सगळेच तसे आहेत ना. तिच्या आत्यापासनं, तिच्या आईपासनं, तिच्या आजीपासनं सगळेच तसे आहेत, ते तिच्या टन्नू दिदीपर्यंत. मग काय तिला विचारते कुठून शिकली, काय म्हणावं या बाईला. आणि त्याच्यामध्ये पण तिचे चाळे बघून हसायला काय येतं की बावळट, कुठे कशाला पण हसत असते, दात घशात घालून तुझे, ग बस. आणि त्या दिवशी काय 10 वाजले, अजून फनी आला नाही. आता बघूया, मला खूप भूक लागली आहे. पहिले मी 7 वाजता जेवायची, पण आता मला 7 वाजता भूकच लागत नाही. अगं कशी लागणार भावाने, एवढं चरत असते दिवसभर, आपली बॅग उचलते आणि सुटते, संध्याकाळ झाली नाही तर सुटलेली असते आणि काहीतरी चरून येते. रोज आपलं ते चॉकलेट आणि पेस्ट्री, डोनट आणि मिल्कशेक्स आणि असं काय ते वॉफल, हे ते असं खाल्ल्यानंतर कशी तुला भूक लागेल. हां, आणि कसलं काय तुमचं लाईफस्टाईल आहे. मग 7 वाजता, 7:30, 8 वाजता हे असं काहीतरी खायचं आणि मग 11 वाजता जेवायचं. एखादी बाई असती तर ती स्वयंपाक बनवून ठेवेल, आल्यावरती मग नवऱ्याला गरम करून वाढेल, तर ही तो आल्यावरच बनवायला घेते. म्हणजे आणि 1 तास त्याच्यात टाईमपास. बापरे, मी तर इमॅजिन पण नाही करू शकत. माझा नवरा 10:30ला वगैरे आलाय घरी आणि अजूनपर्यंत मी जेवणच नाही केलंय. आणि नंतर आरामात करत बसली आहे तो आल्यानंतर, गप्पा टप्पा मारून, त्याच्याच हातात कॅमेरा देऊन तोच मला शूट करतोय. आणि बापरे, कुठल्या टाईपचा हा डॉक्टर आहे आणि कुठल्या टाईपचं ह्यांचं लाईफस्टाईल आहे. आणि खरंच म्हणजे समंजस असावं माणसाने, पण इतकं
हा समजूतदारपणा आहे की वायझडपणा आहे मला तेच आता कळत नाही आहे. आणि हिची सासूबाई कुठे गेलेली असते टाइमपास करायला, फक्त दिवसाचीच असते वाटतं, अर्धा वेळ तर गायबच असते. आणि मग ही काहीतरी, म्हणूनच ही संध्याकाळचं जेवण दाखवत नाही. आणि जेव्हा दाखवते तेव्हा सासू गायब असते, तेव्हा काहीतरी थातूरमातूर काहीतरी कंटेंट नसेल किंवा काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवते, नाहीतर रोजचं दाखवतच नाही. कारण का रोज हे लोक घरात जेवतच नाहीत वाटतं, कारण तो कुठे रोज जातो, कसला डॉक्टर आहे का काय माहिती, इथेच टाइमपास करत फिरत असतो आणि जातो आपला खेळायला डॉक्टर आणि येतो 10:30ला वगैरे, काहीतरी उगाच दाखवायचं म्हणून 10:30ला आला. मग 10:30ला असं एकदम जेवण बिवण हिने फ्राय बी करायला घेतलं. मग 11, 11:15ला जेवणार. मग 11:30ला बोलणार आता वाजले आहेत 11:45 आणि आता आम्ही सगळं वाइंड अप केलं आहे. ॲक्च्युली मला आणि फनीला वेळच मिळत नाही, आम्ही दोघांना बोलायला वेळच मिळत नाही. तो त्याच्या कामात बिझी असतो, मी माझ्या कामात बिझी असते. तर आता आम्ही दोघं बसलो होतो, तर मी त्याच्याशी असंच बोलत होती, कारण एकमेकांशी बोलणं पण खूपच जरुरी असतं. सो म्हणून मग म्हटलं की आता वेळ आहे तर बोलूनच घेऊया. नाही म्हटलं तरी काही नाही म्हणूस, तू काही नको म्हणूस, समजलंस का? कोणी काही नाही म्हटलं आणि हो नाही म्हटलंय बघा, तेव्हा उगाच नाही म्हटलं तरी हा कुठलं काहीतरी उगाच मोठी आपली ज्ञानी असं दाखवण्यासाठी, मोठी आंटीसारखे डायलॉग मारण्यासाठी हिचं एक स्टेटमेंट आहे. नाही म्हटलं तरी अरे काय नाही म्हटलं तरी, उगाच कशात पण नाही म्हटलं तरी काय पण बोलायचं. आणि तुला वेळ नसायला काय झालंय, अख्खा दिवस तर तुझ्या मागे लोमत्यासारखा फिरत असतो, अजून किती वेळ पाहिजे तुम्हाला? हां, फालतू बडबड करत असते अख्खा वेळ, तुला काय ना काहीतरी त्याला पकवत असते, तो ऐकून पण घेत असतो. वन साइडेड तुझी पकपक. असं बोल की आज मी त्याला बोलायला वेळ दिला, जरा त्याचं ऐकत होती, असं म्हणालीस तर ठीक आहे. आणि तू वेळेबिळेच्या गोष्टी तर सांगूच नको की आम्हाला वेळ नसतो आणि आम्हाला अजिबातच वेळ मिळत नाही. कुठे उंडारत असते, जर तुला त्याच्याबरोबर वेळ नसतो तर कोणाबरोबर वेळ घालवत असते ग तू? काय बडबड काही पकवायचं म्हणून सगळं बघतोय आम्ही, अख्खा वेळ तुझ्या मागेच असतो. आणि काय वेळ नसतो, तेव्हा वेळ असतो तेव्हा काय करते मग? बोलत नाही तर काय करते मग? आता बोलली असती ग बस. काही पकवते यार ही बाई, म्हणजे काही. मी एकटी बसली होती तर मी विचार केला की आपण स्वतःला अप्रिशिएटच करत नाही, तर आपण स्वतःला आधी अप्रिशिएट केलं पाहिजे, कारण आपल्याला कोणी अप्रिशिएट करत नाही. अरे अजून किती तुला अप्रिशिएट करणार ग बाई? हां, एकतर तू एकदमच म्हणजे काही शीटच आहेस, शिएट करण्याच्यात काय म्हणजे अप्रिशिएट काय बी एट लाईक तुझं काय नाहीच आहे, समजलं ना? तर उगाचच तरी पण काय सारखं स्वतःलाच करणार, स्वतःलाच कर. मग नुसतं दुसऱ्यांकडनं एक्सपेक्ट नको करूस. एवढं काय मोठे झंडे नाही काढले, अख्खा दिवस उंडारायचं, फिरायचं, भटकायचं, शॉपिंग करायची. दुसऱ्याच्या वाढदिवसाला पण स्वतःला कपडे घ्यायला जाते ही बाई, आणि हिला काय अप्रिशिएट करायचं? सगळीकडे आपली कॉन्टेंटसाठी फिरत असते, आपली कॉन्टेंटसाठी सगळं करते, तर स्वतःसाठीच करते ना. तुझ्या इतकी तर स्वार्थी बाई कोणी नसेल, तुला कसलं अप्रिशिएट करायचं? लोकांना काही गिफ्ट देते, खायला देते, हे करते, सगळं त्यांचं उडबस करते म्हणून तुला अप्रिशिएट करायचं? तर त्यांच्यावर उपकार नाही करत, स्वतःला छापायला मिळतं म्हणून करते. 5 रुपयाचं देते तर 50 रुपयाचं घेते, तर त्याच्यामध्ये काय आहे? नको करू, कोणी सांगितलं नाही आहे. जो खरंच काय करतो ना, जगाला दाखवत नाही. तू जगाला दाखवून विकतेस ते त्यांची उडबस, आणि वरून काय कोणाला शहाणपणा सांगते की अप्रिशिएट कर. तू स्वतःलाच कर, त्याच लायकीची आहेस तू, स्वतःलाच कर, तुला कोणी करणार नाही आहे अप्रिशिएट, म्हणते मी. आणि म्हणून मी शांत बसली होती. शांत बसून काय करत होती? बडबड करत होती, ते पकवत होती. कसली शांत बसलेली, ते पाक 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 पॅक. आणि लिटरली काहीही टायटल देते ही, काहीही टायटल. काय तर म्हणे आईच्या कुशीतले एक शेवटचे क्षण. मी मनात विचार करते की काय झालं, म्हणजे कोणाच्या कुशीतले, कोणाच्या आईच्या कुशीतले कोणाचे शेवटचे क्षण बाबा? कोणाची आई गचकली की कोणाची पोरगी गचकली की काय झालं काय? हां, शेवटचे क्षण. मला वाटलं चिमा आता काय म्हणजे बोललं तर म्हणेगा की बोलताय. अरे माझ्या हिंदीला काय झालं? हां, तेच समजून घ्या मंडळी. पण हे असले टायटल देते तर काय बोलू मी?
हां, शेवटचे क्षण. आणि त्याच्यामध्ये काय तर आपला बाळ असतो, तर तो आपला बाळ कधी आपल्या हातातून बाळ जातो ते आपल्याला कळतच नाही. त्यामुळे आपला बाळ जेव्हा आपल्या जवळ येतो, आपल्या पुढे मागे करतो, तर तेव्हा आपल्या बाळाला एन्जॉय करून घ्या. आणि त्यांचे जे ते मोमेंट्स आहेत ते क्षण तुम्हाला परत मिळणार नाही आहेत. तर आपल्या बाळाला टाईम द्या. अरे तू किती टाईम देते? इतका टाईम की सफोकेट केला तुझ्या बाळाला तू. काय नुसतं आपलं म्हणजे मोठ्यांमध्येच पडलेला असतो तुझा बाळाचं बाळपणच हरवलेलं आहे. इतर आपल्या वयाच्या मुलांमध्ये बाळ तुझा जातच नाही. तुझ्या बाळाला जरा तिच्या बाळांबरोबर म्हणजे तिच्या वयाच्या बाळांबरोबर खेळायला दे, तर मग तिला थोडंसं बाळपण जगल्याचा फील येईल. तर ते जरा तू पण विचार कर. समजली का बछाणे? येड्या राऊंडची बघावं तेव्हा स्वतःच्या कॉन्टेंटसाठीच नुसती फिरत असते. तिला घेऊन हा मॉल तो मॉल, फक्त नुसतं अशाच गोष्टींची सवय लावली आहे. आणि ही खेळणी ती खेळणी भरमसाठ मारा करून एकटीच काहीतरी खेळत असते. नाही तर बघावं तेव्हा ती मुलगी TV बघत असते. कधीही तुम्ही बघा, ती बेडरूममध्ये टी व्ही बघत बसलेली असते. जेव्हा फनी अचानक बेडरूममध्ये येतो किंवा ऑफिस नाही म्हणजे ते कुठे जातो डब्बा खायला, तिथून येतो. तिथून आल्यानंतर जेव्हा तो बेडरूममध्ये एंट्री करतो तेव्हा ही मुलगी TV बघत असते. आणि ही मोठ्याने एवढं बोंबा मारते की आम्ही काय तुला स्क्रीन टाईम नाही, ती जास्त TV नाही बघत, ती हे नाही. अख्खा वेळ हिला डिस्टर्ब होऊ नये हिच्या मागे तो लोंबता. हे दोघं आपले बिझी, त्या मुलीला TV लावून देतात. ती आपली बेडरूममध्ये बसलेली असते टी व्ही बघत, डिस्टर्ब करू नये म्हणून. आणि ही सांगते मोठ्या बाळपणाच्या गोष्टी. ही किती वेळ देते, काय बोलली तरी पण आता नको, नंतर फक्त काय 2 वेळचं खायला प्यायला आणि असं काय भटकायला नेलं म्हणजे काय तू टाईम दिला असं होत नाही. किती क्वालिटी टाईम तू स्पेंड करते बघा. तेव्हा इकडेच अशी कॉन्टेंट क्रिएशनच्या मागेच वेड्यासारखी पडलेली असते आणि लोकांना शिकवते बाळाला टाईम द्या, आमचं आम्ही बघू, तुझ्यासारखीकडनं शिकण्याची गरज नाही. समजली का? आता तर हिच्याकडचं कॉन्टेंटच संपलंय. वेड्यासारखी सुटली आहे आपली सुसाट. ह्याला प्रेमाचा आहेर देते, त्याला प्रेमाचा आहेर देते, ह्याला मेजवानी त्याला मेजवानी, असं ह्यांच्याकडे गेली त्यांच्याकडे घेऊन गेली, ते आमच्याकडे आले त्यांना खिलवलं, गोळा करते, अक्षरशः बोलवते आणि त्यांना आपल्या त्या पाण्यातल्या उसळी आणि पाण्यातली मच्छी खिलवत असते. त्या दिवशी तर काय भयानक प्रकार केलेला, बापरे. आणि एवढं असं आवडलं फनी, तुला आवडलं आज मी बनवलेलं? मस्त होतं ना, मस्त काहीतरी वेगळं ना. काय केलं तर मस्तपैकी कसलं काय ताक घेतलं, ताक एकदम पाणीवालं ताक, एकदम घुसळलं पाणी घालून त्याच्यामध्ये आणि एकदम पातळ ताक म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी जास्त आणि दही कमी असं. आणि त्या पाण्यामध्ये येणे तिखट मीठ हळद आणि काय सगळे मसाले टाकले आणि त्या मसाल्याचं पाणी उर्फ ताक चिकनमध्ये ओतलं आणि एक उकळी काढली चिकन शिजेपर्यंत आणि झालं हिचं मसाला ताक चिकन. हिचा नवरा खरंच डॉक्टर आहे का मंडळी? म्हणजे ही ज्या प्रकारचं जेवण बनवते, ज्या प्रकारचा आहार, ज्या वेळेला जसं काय टाईम आणि जे काही यांचं लाईफस्टाईल आहे ते बघूनच मला ना वारंवार एकच शंका येते, हिचा नवरा डॉक्टर आहे का मंडळी? जेवणाला नावं ठेवू नये असं म्हणतात, पण मी जेन्युअनली नावं नाही ठेवते मंडळी. हा काय प्रकार आहे का पण हे असं जेवण? बापरे, मला तर विचार करून खरंच सांगते मंडळी, माझ्या पोटात ढवळतं, एकदम मुरडा आला माझ्या पोटात. आणि जेव्हा हिचं कॉन्टेंट जात होतं, कॉन्टेंट तथा फनीच्या आत्या जेव्हा जात होत्या तेव्हा शेवटपर्यंत ते कॉन्टेंटला ही पिळवटून काढत होती. शेवटपर्यंत त्याचा जितका वापर होईल तितका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. अजून पकवण्याच्या फिरातमध्येच होती, पण छच्चू आईंनी हिला आळा घातला आणि त्या म्हणाल्या की बसकर पगली अब रुलाएगी क्या. आत्या म्हणत होती की जातो आम्ही, तू आमचं खूप चांगलं केलंस आणि खूप सगळं व्यवस्थित करते आणि सगळं आम्ही तुला बघतो व्हिडिओमध्ये आणि कसं तू करते सगळं मॅनेज, तर तू आमच्याबरोबरच आहे असं वाटते, पण तू आम्हाला काही हात लावायला देत नाही कामाला वगैरे, तर तू बिलकुलच म्हणजे आम्हाला भाजी बिजी सोलायला पण देत नाही, साफ करायला पण देत नाहीस, तू सगळं एकटीच करते. तर ही सुरूच झालेली जस्ट असं बोललीच की जसं का मी नेहमीच म्हणत आली आहे की स्त्रीला पण आरामाची गरज आहे, स्त्री असली म्हणून काय झालं. तितक्यातच छच्चू आई म्हणाल्या की बसकर आता काय बाबा, ही आता स्त्रीवर पण लेक्चर दे आता त्यांना, स्त्रीवर लेक्चर दे. तर मग हिला कळलं, छच्चू आईने आपला बुरा काढलाय, ते कव्हरअप करायला लगेचच हिचा एकच पेत्राईने बाहेर काढला.
अरे येडी हसते काय, पागल कुठची, कुठे हसावं ते पण कळत नाही. तुझा काटला त्यांनी, समजली का? आडून आडून तू कशी लोकांना हसून मारते तसं तुलाच तुझं मारली आहे, तुझी पण हसूनच त्यांनी गोड गोड बोलून तुझ्यासारखंच काट्याने काटा काढलाय. हसते बावळ्यात. आणि त्या वहिनी हिच्या बाजू आल्या, त्या लांब गेल्या, म्हणाल्या असतील बाबा सुटकारा मिळाला मला. लास्ट टाइम मी हा पॉईंट विसरली होती म्हणजे त्यांच्या मुलाची जी बॉडी लँग्वेज आहे ना ती सेम माझ्या मुलाची असते. जेव्हा कोणी असे त्याला अनवॉन्टेड लोक येतात घरी आणि तो असाच एकटाच असा काहीतरी स्वतःला अभ्यासात बिझी करून घेतो, नाहीतर कुठेतरी बसून राहतो आतमध्ये आणि त्याला असं काही जे लोक किंवा ज्यांची कंपनी नाही आवडत त्यांना असंच अवॉइड करतो. तर सेम त्याला बघून मला माझ्याच मुलाचं बिहेवियर म्हणजे मी ते मॅच करू शकते. तर मी हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून 101% सांगू शकते की त्याला ह्यांचा प्रेझेन्स आवडत नाही. हिचं ते कॅमेरा घेऊन येणं आणि त्यांना शूट करणं, त्याला आजकाल एकतर मुलं जेनझीची मुलं, आता जेनझी आणि आता कुठची अल्फा, ह्या लोकांना दे आर नॉट कॅमेरा फ्रेंडली. स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट जेनझी बिकॉज माझा मुलगा जेनझीचा आहे. तर जेनझीला अजिबात आवडत नाही असं. दे आर व्हेरी सॉर्टेड, दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट देअर लाईक्स अँड डिसलाईक्स. तर त्यामुळे ही बाई डायरेक्टली येते आणि असं कोणालाही शूट करायला लागते वगैरे. तो खपून घेऊ शकत नाही आणि त्याला अजिबातच आवडत नाही. पण ही मानतच नाही, ही इतकी बेशरम आहे. ते तिथे लांब गेले, ते तुझ्याकडे येत नाही ना बाई, तर तू कशाला सारखी तोंड उचकटून तिकडे जाते हां? आणि काय ना काहीतरी तेच लालच घेऊन जाते की बाबा मी अशीच आली नाही, मी काहीतरी घेऊन आली आहे. काही ना काहीतरी कारण काढून आपलं जायचं आणि आपलं कॉन्टेंट शूट करून यायचं. त्या दिवशी काय तर मग पास्ता घेऊन गेली आणि जस्ट बिकॉज तू तिथे गेली आहे, पास्ता घेऊन गेली आहे आणि त्याने तो खाल्ला आणि आता तू घेऊन गेले म्हटल्यावरती कोणीही खाणारच ना. आणि तू तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी स्पेशली बनवून आणला वगैरे म्हटल्यावरती तर ते खाणारच. समोरच्यावर पण ते ऑब्लिगेशन येतं, थोडंसं प्रेशर बिल्टअप होतं. मग त्याची आई पण त्याला देणार आणि ऑब्व्हियसली आता तू त्याला विचारतेस ऑन कॅमेरा की कसं वाटलं, तर तो आता काही ना काहीतरी रिॲक्शन देणारच ना. पण ही बाई त्याच्या डोक्यावरच बसून राहते आणि मग त्याला वेगवेगळे प्रश्न दात काढून काढून विचारत बसते. अगं किती ना, तू किती बेशरम चाटाळ बाई, तुला जरा पण लाज नाही का गं? जरा पण असं नाही वाटत का की बस करावं म्हणून? नाही आवडत समोरच्याला, तुला कळतच नाही का? इतकी मंद आहेस का तू हां? इतकं पण नाही कळत की नको ना, समोरचा इरिटेट होतोय आपल्या बिहेवियरमुळे. नुसते नंतर पण म्हण हां छान झालंय, नंतर पण असंच वाव असं खाऊन रिॲक्शन दे हां. आणि अजून काय पाहिजे होतं ह्याच्यामध्ये? आणि तुला कसं वाटलं खरं सांग. अरे जा ना बाई, जा ना. नको तुझा पास्ता नको आणि तू पण नको आणि सस्ता तुझा तो फनी पण नको. कोणाला पण इथे तोंड घेऊन येऊ नका. लांब गेले तरी यार चिवट सारखे नुसते चिकटगम माशीसारखे चिकटलेलेच असतात, येतात नुसते. किती म्हणजे माणूस आहे की काय आहे? जरा पण लाज लज्जा शरम नाही. हटवतोय तरी चिकटायचं सोडतच नाही, नुसतं मागे मागे मागे. कुठेतरी आता लांब तो मुलगा म्हणेल की आई मला कुठेतरी लांब घेऊन जा, इथे नाही राहायचं. इथे जिथे ही बाई येऊ शकेल, जिथे ही बाई नाही येऊ शकणार ना अशा ठिकाणी घेऊन चल. नुसता इतका वैताग आणला या बाईने लोचट कुठची. त्या दिवशी काय म्हणे की ही बघ आता स्वतःहून अभ्यासाला बसली आहे आणि आधी आम्हाला हिच्या मागे लागायचं, आता पण हिला आता स्वतःहूनच करते. किती मोठी झाली ग माझी मुलगी, गोड, किती ऐकते, सगळं स्वतःहून करायला लागली आहे. तर फनी म्हणतो हो ना, कसं काय ना एकदम आपलं बाळ. तर म्हणते प्रेमाने सांगितलं की सगळं होतं. तर तो म्हणतो ॲक्च्युली व्हॉट ॲक्च्युली? ठीक आहे, प्रेमाने सांगितलं की सगळं होतं ना, तर मी तुला प्रेमाने सांगते. अगं बचने, मी तुला प्रेमाने सांगते हां की आहे ना, लोकांना पकवणं बंद कर गो बचने. किती पकवते तू ना, जाम पकाऊ आहेस आणि खूप कंटाळा येतो आणि असं वाटतं की तुला ना एक पंच मारावा आणि तुझे ते जे झिंजे आहेत ना त्या उपटाव्या ग. पण तू ना समज ना, तू म्हणतेस ना प्रेमाने सांगितलं की समजणार, म्हणून मी तुला प्रेमाने सांगते. जर तू नाही समजलीस ना तर मला मग काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण तुला ना फक्त बोलता येतं, वागता तर तसं काही येत नाही. एकदम शून्य आहेस तू, भोपळा आकाराने वाटोळा, समजली का? किती पकवते आणि तो एक डोंब्या गुडप्या लोंबत्या नुसत्या. हो ला हो, काही म्हटलं की हो, काही म्हटलं की हे, येडपट नुसतं. त्या फ्रुटिकाचं झालं का?
डाएट आणि सगळं काय काय करून एक्सरसाइज वगैरे या कपड्यावरनं तर काय वाटतच नाही. उगाचच काही आठवलं नाही की ते फ्रुटिकाला आणते. आताच मी फ्रुटिका बरोबर एक सेशन घेतलं. आता काय फ्रुटिका बिझी असेल ना, वेळ नाही तिला आणि तिने पण सोडलं असेल, म्हटलं असेल जाऊ दे मी माझ्या नवऱ्याकडे फोकस करते, हिच्यावर काय जाऊ दे, हिला काय खाऊ दे पिऊ दे, काय करायचं ते करू दे. बापरे, ती गाडीत बसते आणि ते असे बेल्ट लावते ना, असं वाटतंय की ते असं आतमध्ये गुदमरते. मला बघूनच गुदमरायला होतं. ऑक्सिजन. बापरे, काय ते कपडे घालते असे टर्रा टर्रा आणि फर्रा फर्रा असे टचून, आणि ते हात पण बापरे, असं त्या हाताचं मांसपेशी त्या हाताच्या ह्याच्यातनं बाहेर येतात अशा फुटून. असं ते असं नवीन नवीन असं बॉडी बिल्डरचे ते चप्पाचप कपडे घालतात आणि त्यांची बॉडी कशी त्या कपड्यामधनं अशी फुटत असते, अशी बाहेर असा पूर्ण शेप दिसत असतो. तसं फक्त त्यांची अशी असं मसल असतात. आणि हिचं काय माहिती आहे ना, हिचं वेगळं आहे. हिचं काय ते समजून जा, तेच ते दॅट इज दॅट ते आहे. ते सगळं असं मस्त असे टायर्स असे दिसत असतात वेगवेगळे असे. आणि ज्या दिवशी फनी म्हणाला ना, सकाळी उठून जेव्हा इंट्रोडक्शन देत असतो तेव्हा म्हणतो ना की आज मला खूप कामं आहेत आणि खूप कामं असणार आहे पुढे आणि आजचा दिवस खूप बिझी जाणार आहे, तेव्हा ह्याला काय काम असतं तर हिच्या मागून फकाफक कॅमेरा मारायचं काम असतं. म्हणजे चणे फुटाणे आणि काय ते भाजीपाला घ्यायला पण हिच्याबरोबर जातो. आणि त्याच्यानंतर मग म्हणतो की मला खूप काम असतं, मग घरी येऊन पडतो असं. म्हणजे ही सांगते की तो आराम करतोय वगैरे, आता जेवायला उठेल. मग परत उठल्यावरती जेवतात, परत संध्याकाळी बाहेर भटकायला जातात, मूवी बघायला जातात. आता त्या मूवीचं पण तो मूवी ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे तो जुना मूवी आहे इंग्लिशमध्ये आणि त्याचा हा रिमेक आहे. ॲक्च्युली इट्स अ स्पॅनिश मूवी कॉल्ड चॅम्पियन्स इन इंग्लिश. स्पॅनिशमधलं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर माफ करा. तर त्या मूवीचा हा रिमेक आहे आणि त्याचं हे लोक ज्ञान देत आहेत की असं तसं. आणि तो डॉक्टर आहे बाबा, तो काहीतरी सांगतोय त्या मुलांबद्दल, स्पेशल चिल्ड्रनबद्दल काहीतरी तो बोलतोय, तर त्याला कट करून हिचंच. आणि जसं की मी नेहमीच म्हणते की असं प्रत्येकाला काही ना काहीतरी विशेष ॲबिलिटी दिली असते. जर एखादी गोष्ट कमी असेल तर त्याच्या बदल्यात देव दुसरं काहीतरी स्ट्रॉंग देतो. तसं तर मी नेहमीच म्हणते, नाही बोललं तरी सगळ्यांकडे काय ना काहीतरी स्पेशल असतंच. काही ना काहीतरी आपल्याकडे एक तरी गोष्ट काहीतरी स्पेशल असतेच. तर त्याचा सगळ्यांनी ती ओळखून वापर केला पाहिजे, हे मी नेहमीच म्हणते. आणि आमिर खानला पण तेच म्हणायचं आहे. एकतर आहे ना, आता मला ना, मी फ्रँकली गोष्ट एक सांगते मंडळी, कन्फेस करते की मला ना ते आमिर खान एका काळी मला आवडायचा, त्याचे विचार आवडायचे, त्याचं सगळं काही जे काही तो बोलायचा किंवा त्याचे उपक्रम जे काही असायचे ते एका पॉईंटला मला चांगलं वाटायचं. असं वाटायचं की ती हुशार माणूस आहे आणि त्याचे मूवीज वगैरे पण आता ना ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जे त्याने जी नाटकं लावले आहेत, एकामागे एक लग्न करणं आणि मग त्याचे जे स्टेटमेंट्स आणि नंतर मग भारतामध्ये इन्सिक्युअर वाटतं आहे आणि हे ते वगैरे असे, म्हणजे जे कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी त्याने ज्या केल्या आणि इतका घाणेरड्या लेवलचं त्याचं ते वागणं आणि त्याचं ते काही जे चाललं आहे, जे तो जस्टिफाय करतो आहे, बट आय डोंट थिंक इट इज जस्टिफिएबल. तर मला पर्सनली तरी ना, आता त्याने कितीही ते कव्हरअप करण्याचा आणि कितीही ते काही असं मूवीज आणि किती छान असं दाखवण्याचा प्रयत्न केला ना, तरी बॅक ऑफ द माइंड मला त्याची जी रिअल पर्सनॅलिटी आहे ते डोक्यात फिरत राहतं. असं वाटतं की हा माणूस फक्त दाखवतोय, नुसतंच बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे आणि रिअलमध्ये हा असा नाहीच आहे. आणि काहीतरी रिअलमध्ये म्हणजे सेम हेच बचनासारखंच, फक्त बोलायचं, पण रिअलमध्ये आपण वेगळंच. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. तर त्या प्रकारचं काहीसं व्यक्तिमत्व असल्यामुळे मला आता कितीही चांगला मूवी कितीही काही असलं तरी मी त्या गोष्टीशी रिलेट करू शकत नाही. आय वुड रादर सजेस्ट यू टू गो अँड वॉच द ओरिजिनल मूवी. डोंट वॉच रिमेक, इन्स्टेड वॉच द ओरिजिनल वन. आणि त्याच्याशी तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का मंडळी, आता दुबई ट्रिपचं अजिबात नाव नाही. काय झालं, कॅन्सल झाली वाटतं. आता कारण हे की आता जे जगात काही घडतंय आणि ज्या काही आहे ते त्याच्यामुळे मग असं मग वी डिसाइडेड टू कॅन्सल वगैरे. अरे बंद करा रे, टाळं ठोका, ते तुमच्या बसची बात नाही आहे, रेन दे बक्का. आणि आता तो ढबी डुकऱ्या तो फिरतोय आपला मोठा हुशाऱ्या मारत की 8 तारीख घाल तुझ्या चुलीत. तो मनहूस दिवस कशाला पाहिजे, कोणाला काही एक्साइटमेंट नाही आहे. अरे तू जन्माला आला, हा धर्तीवरचा काळा दिवस असेल, कशाला एक्साइटमेंट वाटेल लोकांना.
धरती का बोज जन्माला आल्याबद्दल? कशाला, अजिबातच नाही. दुआ तर नाहीच आहेत बाबा. आता जास्त बोलायला लावू नकोस मला आणि परत 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 नाचू नको. आणि भाई 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 माझं मुद्दामून मला डिवचायचा प्रयत्न तर अजिबातच करू नको. आमची स्टाईल मारून तुला शोभत नाही. तू डुक्कर आहेस, समजलं ना? डुक्कर कुठला, घाणीतला तो सुद्धा, रानडुक्कर. लोकांकडे आलं तर आपलं तिची सासू नाही आहे घरात वगैरे बघून तर बेडवरच पडतो. म्हणजे तिची सासू नाही आहे ते बघून थोडासा म्हणजे शिस्तीत तरी असतो. म्हणजे फनी वगैरे घरात नसताना येत असेल तर मग काय करत असेल काय माहिती. पहिले जर ह्यांचे रील बिल बघितलेत तुम्ही तर त्याच्यावरनं तुम्हाला अंदाजा असेलच. म्हणजे ही तर त्या फनीला आपला नवरा आहे म्हणून दाखवण्यात पण हिला कमीपणा वाटायचा. असं या रावजी बसा भाऊजी आणि सरकार कारभारी दमानं वगैरे अशा रील्स या बाईने त्या डुकऱ्याबरोबर केलेल्या आहेत. आणि हे लोक ड्रंक ड्रायव्हिंग करतात. हे इन्फ्लुएन्सर्स किती चढली होती त्या दिवशी ते गेले होते तेव्हा बघितलं तुम्ही. ते कुठे ठाण्याला गेलेले आणि तिकडे तेव्हा त्याच्या मामा वगैरे. आणि मला वाटतं फक्त फनी नसेल प्याला बट तुम्ही जर म्हणजे डुकऱ्या पण तर स्वतःला मोठा इन्फ्लुएन्सर समजतो तर हे इन्फ्लुएन्स करता. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवता तर हे इन्फ्लुएन्स करता लोकांना. फालतू लोक. दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळे आहेत त्यांचे आणि पिण्याचे तर आणि वेगळे आहेत. आणि एरवी तो फनी काय काय बोलत असतो किचनमध्ये उभा राहून हिला कंपनी देत असतो तेव्हा त्याला हून आहे की चून आहे तोंड सडलेलं असतं. आणि बहिणीला पण मोठं सांगय की तू बाहेरपणाला आली आहेस, तू बस, तू आराम कर. मग ती बाहेरपणाला आली आहे आणि तिचा नवरा काय, तिच्या नवऱ्याला तो आला त्याची कंपनी म्हणजे हिला आनंदाच्या उकळ्या फुटतात एकदम. जिजा साली नॉनव्हेज खातो, नॉनव्हेज खाताना पण देवाचं नाव आणि काय रामकृष्ण हरी. तुला काय म्हणजे कधी बोलतात काय, तू दाखवण्याचा काय प्रयत्न करतो मूर्ख माणसा. माळकऱ्यांचं काय जीवन असतं तुला काय माहिती आहे, ते काय खातात, कसं असतं, कधी देवाचं नाव घ्यायचं असतं. अरे अन्न ते अन्न असतं, मान्य आहे मला, पण आगाऊपणा करू नकोस ना मूर्ख माणसा. ॲटलिस्ट आता जर वारी चालली आहे आणि असे दिवस आहे तर त्या दिवसामध्ये तरी असले थिल्लर चाळे करू नकोस. आणि हा म्हणे आषाढीला, आता आषाढीची एक न्यूज सांगते, बघूया आता जातो का आणि लाईनमध्ये वगैरे राहून दर्शन घेतो का, मला बघायचंच आहे. परवाच मी न्यूज चॅनलवरती ऐकलं की त्यांच्या समितीने आदेश दिलेला आहे की ह्या वेळेला VIP दर्शन बंद असणार आहे. नो पासेस, नथिंग. रेग्युलरवाल्यांनाच दर्शन मिळणार आहे. तर हे जे VIP आणि हे जे काही मोठा हा पैशाचा माज दाखवतो ना तो आता मला बघायचाच आहे, हा माज कसा याचा उतरतो ते. तुला इनडायरेक्टली ना देवाने दारं बंद केली आहेत, समजला का. तुला पण देवाने सांगितलंय चल फुट निकल ऑडियन बोलले. आणि बाकी त्या यांचे फॅमिलीचे ते काय बड्डे आणि हे ते. आणि बड्डेला मला कळत नाही, जर तुमच्या फ्रेंडचा किंवा तुमच्या बहिणीचा, भावाचा, वहिनीचा कोणाचा तरी बड्डे आहे, तुमच्याकडे एकही कपडा नाही आहे जो तुम्ही पहिलेचा घालू शकता. दुसऱ्याच्या बड्डेला पण स्वतःला शॉपिंग करायची आणि नवीन कपडे घालून, याला काय अर्थ आहे. उगाच टाइमपास करायचा. तिथे पण हा लोमत्या बरोबर गेलेला, हां हे छान वाटतंय, हे मस्त आहे, हे घे ना. हा तर बापरे, ह्याचं काय कुठल्या झोनमध्ये असतो काय माहिती, ह्याची काय संपतच नाही ह्या फॅन्टसी. असं ह्याच्यामधनं किती जास्त टायर दिसतील आणि त्याच्यामधनं किती जास्त टायर दिसतील तेच इमॅजिन करत असतो वाटतं. हा घे तो घे. कपडे तर असे सजेस्ट करतो की ज्याच्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट होईल. समजलं ना अंडे, समजलं ना. हां. आणि काय ते फॅमिली गेट टुगेदर आणि ते काय तिथे केक कटिंग आणि ते गेम खेळणं चाललंय आणि मागे ते छुट्टी आणि टनूचं काय चाललंय, चुम्मा चाटी आणि काय काय विचित्र हरकते करतात. असं तर म्हणजे ठीक आहे, याचं प्रेम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण असं काय वियर्डच वागतात. आणि असं वागतात जसं काय माहिती नाही किती महिने भेटलेच नाही आहेत तरी बरं बाजूलाच एका एरियामध्ये राहतात, रोज सकाळ संध्याकाळ भेटतात तरी पण काय ते इतके घाणेरडे. अख्खी फॅमिलीच विचित्र आहे यांची. आणि आजचा जो व्हिडिओ होता तो लास्ट सॅटर्डेचा व्हिडिओ होता. आता तुम्ही म्हणाल तिने ते मेन्शन केलं होतं, पण ते तिने कधी मेन्शन केलं, जेव्हा तिला कळलं की आता आपली चोरी पकडली जाईल, जेव्हा लोक हा इव्हेंट चालू आहे म्हणून जातील, किंवा जे लोक गेले असतील ज्यांना माहिती असेल तर ते म्हणतील की हे तर केव्हाच बंद झालं आहे, हे लास्ट वीकपर्यंतच होतं. तर त्यामुळे मग तिला ते मेन्शन करावं लागलं की हा सॅटर्डेचा व्हिडिओ आहे. कारण जर ती इतकी खरी होती ना, तिने स्टार्टिंगलाच मेन्शन केलं असतं की हा लास्ट सॅटर्डेचा व्हिडिओ आहे म्हणून. स्टार्टिंग टू मिडपर्यंत तिने आत्ताचाच लेटेस्ट आहे असं दाखवत आणलं आणि अचानक मग ती एक नोट टाकून दिली की हा लास्ट सॅटर्डेचा व्हिडिओ आहे. म्हणजे कोणी पकडलं तरी बोलायला बरं की मी ते मेन्शन केलं आहे. अशी पक्की चालाख लोंबडी आहे ही, बचनी. आणि या सोकॉल डॉक्टरला एक शब्द पण याला नीट बोलता येत नव्हतं, एक सेंटेन्स पण नाही, आणि आवाज पण फुटत नाही. असा किती म्हणजे
किती कॉन्फिडन्स लेवल किती लो आहे ह्याचा. म्हणजे जरा पण ते डॉक्टरचं एक असतं ना पर्सनॅलिटी, ती पर्सनॅलिटीच नाही आहे. आवाज पण नाही फुटत त्याचं. ॲक्च्युली भिगी बिल्ली बनला होता तिथे. म्हणजे ह्याला असं वाटत होतं की बापरे माझं बिंग फुटतंच आहे आता. म्हणजे कळतंच आहे की काय आता स्कूलमध्ये. आता मुलीला आता कसं उद्यापासून दुसरीकडे ॲडमिशन बघावं लागेल वाटतं. कारण का इथे आता मी आता एवढं फ्लॉन्ट केलं आहे तर आता माझी असलियत बाहेर येतेच की काय. म्हणून इतका चिमचिमी करत होता. तिथून निघाल्यानंतर बघितलं कसा सुटला गाडीमध्ये, एकदम हश झालं त्याचं. चल बाबा पहिले काहीतरी खाऊन घेऊया. सुटलो. अरे मुझे का फसा दिया हे लोकांनी. अरे येडीवेडी आहे काय, मला काहीतरी डॉक्टर बिक्टर करून मला फॅसिलिटेट करायला लागले. आणि मग तिथे जाऊन मोठ्या याने डॉक्टर की दाखवली ॲज युजल. सगळं तेच चॉकलेट्सचा भडीमार काय म्हणजे. आणि म्हणे आम्ही माझ्या मुलीला हेल्दी आणि तिला बाहेरचं आवडतच नाही, नुसती हट्ट करत असते, नुसती हपापल्यासारखी करत असते, विच इज व्हेरी नॉर्मल. बट ह्या लोकांनी असं दाखवलं आहे ना, असं दाखवतात की नाही बाबा तिला तर काहीच आवडत नाही, तिला तर हेच नाही. अरे बोलणं वेगळं आहे आणि दिसतं ते काहीतरी आम्हाला वेगळंच आहे. आणि नुसतं इतकं तिला जंक, इतकं भयानक लेवलचं जंक. आणि ते सुद्धा गोड 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 इतकं गोड खिलवतात आणि स्वतः पण खातात. त्या बचनीची मान बघा दिसायला लागले त्याच्यावर. एका बाईने हिला कॉमेंट केली की त्याला थोडी रेस्ट करू द्यायची, सुट्टी आहे म्हणजे असं नाही की बाहेरच फिरलं पाहिजे आणि बाहेरच त्याला सुट्टेच घेऊन त्याला जरा पण आराम करायला देत नाही. तर तिला एवढा मोठा निबंध लिहिलाय बापरे. आणि काय तर म्हणे, थांबा तुम्हाला दाखवते मी. अरे ताई काय तुम्ही पण त्या लोमत्याची कसली काय चिंता करता. तो गुडप्या तिथेच पडलेला असतो, फक्त डब्बा खायला जातो. सांगते काय. आणि तुम्हाला विश्वास नाही हो माझ्यावर. एवढं सांगते तुम्हाला, तो काय कामधंदा करत नाही, टाइमपास करत. सगळं झालं दाखवून आणि आता म्हणे माझी पर्सनल लाईफ आणि आमची स्पेस आणि आम्ही दाखवत नाही. हां बरोबर, ही तुमची स्पेस. आणि जे नाही दाखवायचं ना ते दाखवतात. चड्डू ब्राडू लहान मुलांचं डुंगू सगळं दाखवून झालं, ते पब्लिक करून झालं. आणि आता ही यांची प्रायव्हेट लाईफ. आणि वी हॅड अ ब्युटिफुल कन्व्हर्सेशन. अरे बाबा नको बाई, तुला चांगल्या प्रकारे समजवते. नको समजवलं ना तुला एकदा. ॲक्च्युली म्हणूनच तुझ्या गळ्यात तो फनी पडला आणि त्याच्या गळ्यात तू अशीच पकवत असशील लोकांना, म्हणून तुला कधी कोणी ढुंकून पण बघितलं नाही. आणि त्याला पण तुम्ही बरोबर मेड फॉर इच अदर आहात. मेड इन हेवन तुझ्या भाषेमध्ये. सगळे जणांना कोण ना कोणतरी असतो, तर तसा तुला फनी आहे. कावळ्याला भेटला कावळा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्या विकेंडच्या वारमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसला.